नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याचा पुढचा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा असा भाग आपण घेतलेला आहे काल याच्यामध्ये की त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी असू दे किंवा जाधव मलवाईची स्टोरी असू दे, तरी हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. तर आता सॅक्रेड ग्रोव्ज म्हणजे सॅक्रेड ग्रोव्ज हे जे आहे, सॅक्रेड ग्रोव्ज म्हणजे देवराई ज्याला म्हणतात, म्हणजे राखून ठेवलेली जागा, सॅक्रेड ग्रोव्ज. ओके, देवराई तुम्ही ऐकलं असेल की पर्यावरणामध्ये देवराई नावाचे काय तुम्हाला पॉइंट होतं, म्हणजे देवाच्या नावानं राखून ठेवलेली जागा ज्याला म्हणतात, देवाच्या नावानं राखून ठेवलेली वने किंवा जंगले त्याला काय म्हणतात, सॅक्रेड ग्रोव्ज. ओके, म्हणजे देवराई ज्याला म्हणतो, देवाच्या नावानं राखून ठेवलेली जागा. ओके, तर बघूया याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. याच्यावर प्रश्न परीक्षेला विचारला जाईल, त्यामुळे हा महत्त्वाचा पॉइंट मी घेतलेला आहे. The forest can conserved in the name of God and considered to be sacred. म्हणजेच काय, ती पवित्र मानली जाते. सॅक्रेड म्हणजेच काय, पवित्र. ओके, म्हणजे देवाच्या नावाने ही राखून ठेवलेली जागा असते. The forest conserved म्हणजे ही जी जंगले असतात तिचं संवर्धन केलं जातं देवाच्या नावाने, नेम ऑफ गॉड. कन्सिडर टू बी सॅक्रेड म्हणजेच काय, हे पवित्र मानलं जातं, म्हणून हे देवाच्या नावानं हे फॉरेस्ट म्हणजे जंगले, कंजर म्हणजे या जंगलाचं संवर्धन केलं जातं कोणाच्या नावावर, देवाच्या नावावर. ओके, आणि याला पवित्र मानलं जातं. इज कन्सिडर टू बी सॅक्रेड म्हणजे ही कशी समजली जाते, पवित्र जागा अशी समजली जाते. समजलं तुम्हाला पहिलं वाक्य, द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर टू बी सॅक्रेड. ओके, म्हणजे पवित्र मानली जाते आणि देवाच्या नावाने राखून ठेवलेली जागा असते. पुढं, these are in fact conserved by society. These are in fact conserved म्हणजे ही जी देवराई आहे, ही जी सॅक्रेड ग्रोव्ज आहे, याची कन्झर्वेशन करण्याची किंवा कन्झर्व करण्याची म्हणजे संवर्धन कोण करत असतात, सोसायटी म्हणजे लोक करत असतात. कोण करत असतात, लोक. म्हणजे तिथले नागरिक काय करत असतात, ज्या ज्या ठिकाणी ह्या अशा देवराई आहेत त्या ठिकाणचे लोक काय करत असतात, त्याचं कन्झर्वेशन करत असतात, म्हणजे यांचं संवर्धन करत असतात. ओके, नॉट बाय गव्हर्नमेंट म्हणजे हे गव्हर्नमेंट करत नाही, म्हणजे शासनाचं हे काम नाही आहे. ओके, किंवा गव्हर्नमेंटचं फॉरेस्ट डिपार्टमेंट हे करत नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्याला माहिती आहे की पूर्ण वनांचं जंगलांचं रक्षण करणारं फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं. म्हणजे शासनाचं हे काम नाही आहे की या देवराईंना प्रोटेक्शन करणं, याचं कन्झर्वेशन करणं. तर याचं काम, हे काम कोणाचं आहे, त्या ठिकाणी असलेल्या या देवराईंचं, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं हे काम आहे की त्यांचं काय करणं, कन्झर्वेशन करणं, त्याचं संवर्धन करणं. समजलं? पुढं, इट हॅज बीन कन्झर्व्ड इन नेम ऑफ, इट हॅज बीन कन्झर्व्ड इन नेम ऑफ गॉड. इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन म्हणजे हे संवर्धन करत असताना त्याला देवाचं नाव देण्यात येतं किंवा देवाच्या नावाने ही कन्झर्वेशन केली जाते, हे संवर्धन केलं जातं, त्यामुळे याला स्पेशल प्रोटेक्शन असतं. त्यामुळे या जागेला असतो, या स्पेसला असतो स्पेशल प्रोटेक्शन देण्यात आलेलं असतं. काय देण्यात आलेलं असतो, स्पेशल प्रोटेक्शन या जागेला देण्यात येतं. इट हॅज बीन कन्झर्व्ड इन नेम ऑफ गॉड. इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन म्हणजे याला विशिष्ट असं प्रोटेक्शन, विशिष्ट असं संरक्षण देण्यात येतं, कारण ही कुणाच्या नावावर ठेवलेले आहे, देवाच्या नावावर कन्झर्वेशन याचं चालू आहे, म्हणून याला स्पेशल प्रोटेक्शन असतं. पुढे, thick forests are present not only western घाट in India but entire country. जे भारताचा जो वेस्टर्न घाट आहे, थिक फॉरेस्ट तिथं आढळतं. थिक फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगले ज्याला म्हणतात, घनदाट जंगले वेस्टर्न याच्यामध्ये घाटमध्ये आढळतं असं नाहीये. तर कसं आहे, पूर्ण वेस्टर्न घाटमध्ये हे असे थिक फॉरेस्ट आढळत नाही, म्हणजे घनदाट जंगले फक्त वेस्टर्न मध्ये आढळत नाही, तर एंटायर कंट्री मध्ये म्हणजे पूर्ण भारतामध्ये असले तुम्हाला सॅक्रेड ग्रोव्ज तुम्हाला दिसतील, म्हणजे देवराई दिसतील. बरोबर, म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये थिक काय फॉरेस्ट आहे, थिक फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगले आहे. मग इथंच ते फक्त आढळत नाही, तर ऑल एंटायर कंट्री मध्ये म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये तुम्हाला अशा प्रकारे देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेली जागा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. मोर दॅन
13,000 sacred groves has been reported in India. More than 13,000 sacred groves has been reported in India. म्हणजे पूर्ण भारतामध्ये 13,000 पेक्षा जास्त देवराई आहेत, देवाच्या नावाने राखून ठेवलेली जागा. समजलं? पाचवा मुद्दा, more than 13,000 sacred groves has been reported in India. म्हणजे भारतामध्ये 13,000 पेक्षा जास्त काय आहेत देवराई, म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेली जागा आपल्याला दिसते. आता पुढे तुम्हाला 6व्या मुद्द्यामध्ये काही सिम्बॉल दिलेले आहेत याच्यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये, टेक्स्टबुक मध्ये. मग पहिला सिम्बॉल काय दिसतो तुम्हाला, एक डस्टबिन दिसतं, त्या डस्टबिन मध्ये एक व्यक्ती कचरा टाकत आहे, म्हणजे ते चिन्ह दिलंय. मग तुम्हाला तिथं याच्यामध्ये लिहायचं. ओके, म्हणजे वेस्टर्न मटेरियल तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये कुक करायचं, टाकायचं. ओके, दुसरं दिलंय ग्रीन एनर्जी. तुम्हाला असं एक चार्जर दाखवले आणि त्याला असं ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे तुम्ही हरित ऊर्जेचा वापर करा. हरित ऊर्जा म्हणजे काय, निसर्गापासून मिळणारी एनर्जीचा वापर करा, म्हणजे नॅचरल एनर्जीचा यूज करा. नॅचरल एनर्जीचा यूज करा असं इथं म्हणजेच ग्रीन एनर्जी. याच्यावर पुढचा टॉपिक आहे आपला ग्रीन एनर्जी म्हणून, ते बघायचं. म्हणजे नॅचरल एनर्जीचा वापर करा असं तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे जास्त इलेक्ट्रिसिटी न वापरता ग्रीन एनर्जी म्हणजे नॅचरल एनर्जीचा यूज करा. यूज ऑफ सायकल म्हणजे वेस्टेज ऑफ पेट्रोल डिझेल जे आहे ते सेव्ह होतं. ओके, म्हणजे यूज ऑफ सायकल म्हणजे सायकलचा वापर केला तर तुम्हाला भविष्यामध्ये इंधनाचं फ्यूल, सेव्ह द फ्यूल म्हणजे फ्यूल काय होईल, इंधन काय होईल, सेफ राहील किंवा त्याची बचत होईल. आणि पुढे दिलेला एक हात दिसतो तुम्हाला, दोन्ही हँड अशा हँड दिसतात, पाणी त्याच्यामध्ये खाली मध्ये पडत आहे, ड्रॉपलेट आहे वॉटरचा. त्याच्यामध्ये काय आहे, सेव्ह वॉटर. काय तो सेव्ह वॉटर. परीक्षेला विचारतात, हमखास येणार, आयएमपी लिहितोय परीक्षेला हमखास विचारतात. परीक्षेला काय करतात, हमखास हे विचारलं जाईल. समजलं? आता पुढे त्यांनी काय सांगितलंय 7व्या मुद्द्यामध्ये एवढे पॉइंट्स येतात. 7व्या मुद्द्यामध्ये एवढे पॉइंट्स आहेत. त्यांनी काय सांगितलंय, हाऊ यू कन्झर्व इन्व्हायरमेंट, हाऊ यू कन्झर्व sacred groves, how you conserve biodiversity, how you conserve ecosystem. कसं करू शकता तर बघा काय काय सांगायचं बघा. रेअर स्पेसिस टू सेव्ह रेअर स्पेसिस, जे conservation of rare species of organism. conservation of rare species of organism. रेअर म्हणजेच काय, कमी होत चाललेल्या प्रजाती त्यांचं संवर्धन करणं, कमी होत चाललेल्या सजीवांच्या प्रजातीचं संवर्धन करणं हे अर्थ होतं याच्यात. कंझर्वेशन ऑफ रेअर स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सजीव जे कमी होत चाललेले जे सजीव आहेत त्याचं काय करणं, संवर्धन करणं. दुसरं आहे इस्टॅब्लिश नॅशनल पार्क अँड सॅक्रेड ग्रोव्हज म्हणजे तुम्ही काय करायचं, नॅशनल पार्क जे असतात म्हणजे बाग ज्याला आपण बगीचे ते म्हणतो, तर ते तयार करायचं. नॅशनल पार्क पण तयार करा किंवा सॅक्रेड ग्रोव्ह देवराई तयार करा. त्यामुळे काय कंझर्वेशन होईल एन्व्हायरमेंट. डिक्लेअरिंग सम रिजन ॲज बायोडायव्हर्स आणि काय, डिक्लेअरिंग सम रिजन ॲज बायोडायव्हर्स म्हणजे काही प्रदेश तुम्ही डिक्लेअर करून ठेवा. डिक्लेअर म्हणजे तुम्ही फायनल करून ठेवा की हे जैवविविधतेसाठी राखून ठेवलेलं आहे, हे जैवविविधतेसाठी राखून ठेवलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, डिक्लेअरिंग सम रिजन ॲज बायोडायव्हर्स म्हणजे काय, जैवविविधतेसाठी काही जागा, रिजन म्हणजे प्रदेश राखून ठेवा. कंझर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसिस जे विशेष प्रजातींचं संवर्धन करा. म्हणजे जे नष्ट होत चाललेले आहेत त्याचं काय करायचं, कंझर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसिस. स्पेशल स्पेसिस विशिष्ट प्रजातीचं संवर्धन करा. आणि तसेच कंझर्वेशन ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल. ऑल प्लांट्स अँड ॲनिमल म्हणजे वनस्पतीचं पण संवर्धन करा, प्राण्यांचं पण संवर्धन करा. मेंटेनिंग ट्रॅडिशनल नॉलेज. मेंटेनिंग ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे आपण काय करायचं, आपला जो सांस्कृतिक पारंपरिक ज्ञान आहे तो समतोल ठेवायचा. म्हटल्यावर कोणाबद्दल ज्ञान पाहिजे आपल्याला, एन्व्हायरमेंट बद्दल. मेंटेनिंग ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे आपलं जे सांस्कृतिक ज्ञान आहे आपल्याला ते समतोल ठेवायचा, त्याचं संतुलन ठेवायचं, जेणेकरून आपल्याला हे सगळं कंझर्वेशन करता येईल, या सर्व गोष्टी फॉलो करता येईल. ओके, आता लास्ट तुम्हाला दोन असे एक हे दिसतात, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन.
व्हॉलंटरी म्हणजे स्वायत्त संस्था. स्वायत्त म्हणजेच काय, ते स्वतःहून पुढे आलेले आहेत एन्व्हायरमेंटला सेव्ह करण्यासाठी. व्हॉलंटरी म्हणजे स्वायत्त म्हणजे स्वतःहून पुढे येणं. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजे स्वतःहून पुढे आलेली संस्था जे काय करतात, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी पुढे आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मुंबई, चेन्नई, इथं तिथं याची काय आहे संस्था आहे, जे पुस्तकात तुम्ही बघू शकता. 2-2 संस्था तुम्ही पाठ करा किंवा त्याची प्रॅक्टिस करा. 2-2 व्हॉलंटरी म्हणजे स्वतः पुढे आले. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था येते, म्हणजे काय करतात, आंतरराष्ट्रीय सगळ्या संस्था एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय संस्था तयार करतात. मग याचं न्यूयॉर्क मध्ये आहे, स्वित्झर्लंड मध्ये आहे या संस्था. हे पण काय करते, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसाठी पुढे आलेले आहे. तर ग्रीन पीस म्हणजे हरित शांती ही सर्वात मोठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड. म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणारी ग्रीन पीस ही सर्वात मोठी काय संस्था आहे, वर्ल्ड लार्जेस्ट ऑर्गनायझेशन म्हणजे जगातील सर्वात मोठी संस्था आहे. याच्यामध्ये 25 lakhs पीपल्स आहेत, म्हणजे 25 लाख लोक याच्यामध्ये कार्य करत आहेत. फ्रॉम 26 कंट्री म्हणजे 26 देशातील 25 लाख पेक्षा जास्त लोक या ग्रीन पीस या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये काम करत आहेत. दिस इज अ वर्ल्ड लार्जेस्ट ऑर्गनायझेशन. ओके, कळालं हे? तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कुठला अवघड शब्द आहे का बघा. फॉरेस्ट कन्झर्व म्हणजे संवर्धन करणं, सॅकर्ड म्हणजे पवित्र मानली जाते. फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे ती एक आपला डिपार्टमेंट आहे, खाता आहे म्हणजे जंगलाचं संरक्षण करणारी. ओके, त्यानंतर पुढं कन्झर्वेशन स्पेसिस म्हणजे प्रजाती आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, जैवविविधतेचं संरक्षण करणं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. ग्रीन पीस व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून पुढे आलेली संस्था. इंटरनॅशनल म्हणजे त्याला दर्जा दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय संस्था जी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करते. ठीक आहे, तर हा व्हिडिओ बघा. कुठल्या शब्दामध्ये शंका असेल, कुठला शब्द समजला असेल, डिफिकल्ट वर्ड, कुठला पॉईंट समजला असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारा. ओके, थँक्यू.